शिकण्यासाठी त्यांच्याकडूनच आम्ही हे सर्व काम करून घेतो आणि आम्ही पण त्या कामांमध्ये सहभागी असतो। असे अनेक उपक्रम म्हणजे सांस्कृतिक महोत्सव असेल, सहल असेल। यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला आणि मग याच दरम्यान आपण माता पालक मेळावा घ्यावा असं आपल्या शालेय समितीकडून सूचना आलेली होतीच। काल शुक्रवार असल्याने आणि आपल्यातल्या बऱ्याच महिला कालही मुद्दाम विद्यार्थ्यांना उदाहरण दिले, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगत असतो की आम्ही शाळेमध्ये जे काय करतो ते घरी बोलत जा, किमान चांगल्या गोष्टी तरी सांगितलं। आणि मला नाही वाटत म्हणजे आजपर्यंत मी इथे बरेच 4 वर्ष शाळेचं पोषण आहाराचं पण काम केलेलं आहे। त्यानंतर पालक म्हणूनही मी पण बाहेर काम करते। इतर महिला, इतर आज ज्या माता पालक आलेल्या आहेत त्या कोणीच घरी राहत नाही, प्रत्येकाच्या व्यापात आणि संसारामध्ये धडपड करतच राहतात। कामाला जाण्यावर इतरही काही गोष्टी आहेत, ज्या गृहिणी आहेत त्यांच्यातही भरपूर घराचा व्याप असतो, पण याही गोष्टीमध्ये आपण आपल्या पाल्याकडे किती लक्ष देतो हेही महत्वाचं आहे। आपण नेहमी काय करतो, मुलं घरी येतात, मम्मी खायला बनव, हे कर ते कर, पण कधीतरी आपण माता पालक म्हणूनही आपण मुलांचं वह्या चेक केल्या पाहिजे। बऱ्याच वेळेस काय होतं, आपली मुलं शिक्षकांची टिंकलटवाळी करतात। सर प्रामाणिकपणे सांगतो, हा मेन विषय। आपण आपल्या मुलांना कशासाठी पाठवतो, शिक्षण घेण्यासाठी का शिक्षकांची टिंकलटवाळी करण्यासाठी? बरं, मुलगा किंवा मुलगी घरी आल्यानंतर आईजवळ जास्त मन मोकळं करतो, मग हे आईचं सांगायचं काम आहे का हे शिक्षक आहे आपले, त्यांच्याशी नीट बोलायचं। आई पण काही वेळेस हसी मजाकमध्ये घेते सर हा विषय, मला अनुभव आहे त्या गोष्टीचा। आणि आज इथे माता पालक मेळावा आहे, हे कशामुळे आलेले, तुम्ही दंड ठेवलाय प्लस तोंडी परीक्षेचे नाही, मी म्हणजे सगळ्या माता पालक म्हणून मी आमची बाजू मांडते। मला नाही वाटत का आजपर्यंत शाळेचे शिक्षक खूपच कमी पडलेले। त्यानंतर नाही सर थांबा, बोलू द्या मला। ठेवलेलं आहे, मम्मी तू शाळेत आली पाहिजे बरं का, नाही तर माझी तोंडी परीक्षेचे मार्क्स कमी होणार आहे। मम्मी तू शाळेत आली पाहिजे बरं का, आल्यानंतर कसं काही बोलायचं नाही। आणि आजकाल जे मुलं आहेत ना इंस्टाग्राम जास्त बघतात, हे तर शाळेतून शिकवलं जात नाही, मग तुम्ही इंस्टाग्राम बघा किंवा त्यांचं म्हणजे चॅटिंग वगैरे चालू असं आहे की जसं सरांनी सांगितलं, शनिवारी मुलींची उपस्थिती कमी राहते आणि तुम्ही स्वच्छतेचं जे महत्त्व सांगता मुलांना, तर माझी प्रामाणिक इच्छा आहे, तुम्ही आम्हाला मागच्या मीटिंगमध्ये एक असं प्रॉमिस केलं होतं की तुम्ही मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी कराटेचे वगैरे काहीतरी क्लासेसचे प्रयत्न करतील असं, तर त्या स्वतः हे चेक केलेच पाहिजे वेळेवर। माझ्या मुलाची प्रयोग वय 3 महिन्यांपासून एका जागेवर पडलेली आहे, होमवर्क दिला पाहिजे, तो चेक पण केला पाहिजे। सुट्टी झाली की ग्राउंडवर खूप मारामारी करता, मस्ती करता, एखाद्या वेळेस हाताला पायाला कुठे मोडलं वगैरे तर मग त्याची भीती वाटते ना, तर मग सरांकडे कंप्लेंट केल्यावर त्यांनी त्यावर शिक्षा केली पाहिजे, म्हणजे मुलं पुढच्या वेळेस मुलांना म्हणजे शक्यतो इंग्लिश, हिंदी आणि मराठी हा रोज लेबरल वाचले पाहिजे, एक पाठ घरी आल्यानंतर शिक्षकांनी ते पण सांगितले पाहिजे। मुलांनी कसं घरी आल्यानंतर आजकाल शिकलं तर लागले खेळायला, पैसे चेक करायला मी मुलांची चुकीची बाजू दाखवते, आल्या त्यात काही विशेष नाही सर, म्हणजे प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची माझी तयारी असते, पण आपल्याही मुलांची चुकीची बाजू मातांनी मांडावी, माझं एवढंच म्हणणं आहे। खूप फाफे चालतात, तर तुम्ही जरा ठीक केलं पाहिजे, अपेक्षित पुढे सरांनी सांगायला पाहिजे, मोबाईल घरी गेल्यावर पाहिजे नाही पाहिजे, तर अभ्यास केला पाहिजे,
खूप आभार, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आला होता की 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. आम्ही 31 डिसेंबरचं टार्गेट पहिल्या दिवशीच ठरवलेलं होतं. 31 डिसेंबरला अभ्यासक्रम पूर्ण होईल. केलं पाहिजे. आपल्यातल्या सुद्धा बऱ्याच लोकांना नेमका अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हेच माहित नाही. बरोबर आहे का? मला तुमच्यावर आरोप नाही करायचं, पण आपल्यातल्या उणीव आहे ते माहित पाहिजे ना आपल्याला. काय या मस्तीमध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण वेगळ्या ठिकाणी लावलं पाहिजे, वेगळ्या पद्धतीने लावलं पाहिजे. म्हणून तर रनिंग ट्रॅक तयार केला. रनिंग ट्रॅकवर जर तो एकदा नोंद घेऊन मला ते ठेवावं लागतं दप्तरी. इन्स्पेक्शनच्या वेळेला ते मला सगळं सादर करावं लागतं आणि आमच्याकडे ते चांगल्या पद्धतीने आहे. हा मात्र समजा एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि त्यातल्या 2-4 विद्यार्थ्यांनी केलं नसेल तर याचा. आता सरांनी सूचनेविषयी सर्व भरपूर गोष्टींवर बोललेले आहे. मला एक छोट्या दरवेळेस मी तिची एक गोष्ट बोलतो का सगळ्यात मेन की का ताई तुमच्या इथं तुम्ही हॉटेलमधून ऑर्डर करा जेवण सध्या तुम्ही हा घरीच करता म्हणजे भांडे आहे घरी अजून तुमच्याकडे त्याचा उपयोग करा. थोडा लाटण्याने वाजवा, दुसरा पर्याय नाही आहे. कारण सगळ्या